नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे सोनाली राजाराम जाधव आणि आता ते झालेलं आहे सोनाली स्वप्नील शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी, पालकांसाठी बनवलेला आहे, जेणेकरून त्यांना मुलांचा अभ्यास घेता येईल, त्यांना मदत करता येईल आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वतःहून अभ्यास करण्यासाठी त्यांना या व्हिडिओची खूप मदत होईल. तर मोस्ट अवेटेड व्हिडिओ किंवा मोस्ट डिमांडिंग व्हिडिओ जी होती ती होती की मिस युनिट टेस्ट येणार आहे आमची आणि युनिट टेस्टचा एखादा पेपर आम्हाला सोडवून दाखवलात तर आम्हाला आमच्या शाळेतला पेपर सोडवणं सोपं होऊन जाईल. तर त्याच्यासाठी माझ्या स्टुडंटचा एक पेपर इथे मी तुम्हाला सोडवून दाखवते. ठीक आहे. तर 20 मार्कांचा हा पेपर आहे. ठीक आहे, 9वीचा. आणि क्वेश्चन पेपरची क्वालिटी थोडीशी पिक्चरमध्ये ब्लर होते कारण ते क्लिअर इमेज नाही आहे माझ्याकडे. स्टुडंटने पाठवलेलाचा मी फोटो इथे लावलेला आहे. पण 20 मार्कांचा हा पेपर आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय तो म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चित्र पाहायची आहेत आणि चित्र पाहून, दृष्ट्वाचा अर्थ पाहून, चित्र पाहून त्यांची नावं लिहायची आहेत आणि ही चित्र तुमच्या चित्रपद कोशमधूनच येतात. जर तुम्ही 9वीत आहात तर तुम्हाला 9वीतल्याच चित्रपद कोशांपैकी चित्र असणार आहेत, 8वीतली येणार नाहीत. ठीक आहे. तर इथे पहिलं जे चित्र आहे ते चित्रकाराचं आहे, दुसरं जे आहे ते खोकण्याचं आहे, तिसरं आहे ते पलंगाचं आहे आणि चौथं आहे इंजिनियर. ठीक आहे. त्याच्यानंतर संख्या हा अक्षरैही स्लॅश अंकैही लिखत. स्लॅशला संस्कृतमध्ये वा म्हणतात. अक्षरैही वा अंकैही लिखत. 3 पैकी 2 लिहायचे आहेत. पण मी इथे मुलांना नेहमी सांगते की तुम्ही एक्स्ट्रा लिहा. सुगम संस्कृत म्हणजे तुमची चित्र जेव्हा असतात, संख्या असतात, समय असतात, नेहमी एक्स्ट्रा लिहायचं आहे. तर इथे नंबर दिला 25. त्याच्यानंतर 29 आणि 37 हे करायला दिलेलं आहे. समय लिखतमध्ये 7:15 आणि 10:15 दिलेलं आहे. तर यांचं उत्तर काय येणार आहे ते मी इथे लिहिलेलं आहे. चित्र काढणे, चित्र काढणे या क्रियेला आपण म्हणतो आ लिखती. भरपूर वेळा मुलांची इथे मिस्टेक जी होते मी ती सांगते. माझ्या स्टुडंटने जी मिस्टेक केली ती बहुतेक करून आ लिखतीच्या जागी अलिखती लिहितात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कासते, कंपल्सरी कासतेमध्ये एची मात्रा असणार आहे, कासती करायचं नाही. पर्यंकः अभियंता. तर कसा पेपर सोडवायचा आहे आता मी सुटसुटीत आणि सोपा पेपर सोडवला, म्हणजे खूपच जास्त प्रेझेंटेशन करत बसलेली नाही आहे. थोडक्यात जेवढं इम्पॉर्टंट असतं तेवढं मी इथे केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 प्रश्न जरी नाही लिहिला तरी चालतो. काही शिक्षकांचा खूप जोर असतो की प्रश्न लिहा, त्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न लिहावा. अदरवाईज तुमचे जर नंबरिंग खूप प्रॉपर असतील, व्यवस्थित क्वेश्चन पेपरमध्ये जसे नंबर्स आहेत, सब नंबर्स आहेत, आहे, मधला पहिला दुसरा, जर तुम्ही क्वेश्चन नंबर व्यवस्थित लिहित असाल तर तिथे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर प्रश्न क्रमांक 1 मधला आणि मधले हे 4 चित्र होती, त्यांची नावं खालोखाल लिहायची आहेत, समोरासमोर लिहायचे नाहीत, कारण शिक्षकांना चेक करताना ते असं बरोबर पडतं. नंतर एक ओळ सोडून सुटसुटीत आ म्हणजे संख्यावाला क्वेश्चन आहे, ती ओळ संपूर्ण ब्लँक सोडायची आणि मग तुम्हाला नंबर लिहायचं. 25ला 25. नंतर जो नंबर होता इथे बघा काय होता, 29 होता, तर 29 आणि मग 37ला आपण 37 लिहिलं आहे. इथे मुलांचा एक प्रश्न असतो, मिस नंबर मराठीत लिहायचे का देवनागरीमध्ये लिहायचे की इंग्लिशमध्ये. तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता जर तुमची खाडाखोड होती आहे, कारण आपल्याला जास्त सवय इंग्लिश नंबर लिहिण्याची झालेली असते. जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर उगाच नंतर खाडाखोड करून की हे खोडलं आणि मग 2 आणि 9 लिहिले, तर असं करू नका. जे आहे ते तसं ठेवा. इंग्लिश काहीही प्रॉब्लेम नाही. नंतर वेळा लिहायच्या होत्या, तर वेळामध्ये मी लिहिलेलं 7:15. 15 मिनटं म्हणजे किती, सपाद, हे आपण 8वीत शिकलो आहे की नाही. सो सपाद सप्तवादनम म्हणजे 7:15 आणि सपाद दशवादनम म्हणजे 10:15. तर हा प्रश्न बघा लक्षात ठेवा, सुगम संस्कृत ह्याला म्हणतात. म्हणजे हे अतिशय सोपं असतं. 4 मार्क 2 मार्क 2 मार्क म्हणजे
20 मार्कांच्या पेपरमध्ये 8 मार्कांचं हेच आलेलं आहे. या 8 मार्कांपैकी तुम्हाला 8 मिळालेच पाहिजेत. इथे एकसुद्धा मार्क तुमचा जाता कामा नये. इथे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क जात असतील त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपण काहीही संस्कृतचा अभ्यास करत नाही आहोत, किंवा माझं पाठ आहे मीच, पण मला लिहिताना चुकतं आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना तुमचं लिहिताना चुकतं आहे, मग तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करा. कळलं? कारण तुम्हाला पेपर लिहिण्याचेच मार्क देणार आहेत. तुमची ओरल होणार आहे का? नाही, रिटन एक्झाम होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 2 काय आहे तर धन्यतौ दातृ याचकौ मधला हा पॅरेग्राफ आहे. काय सांगितले? गद्यांशम पठित्वा. पठित्वाचा अर्थ वाचून. गद्यांश म्हणजे पॅरेग्राफ. पॅरेग्राफ वाचून. निर्दिष्टाहा. निर्दिष्टा म्हणजे खाली दिलेल्या. कृती ही कुरु. तर खाली दिलेल्या कृती करा. वेळ अजिबात न घालवता आपल्याला पॅरेग्राफ वाचायचाच आहे कंपल्सरी. भरपूर मुलांचं असं होतं की मिस आम्हाला गोष्ट माहिती आहे, आम्हाला कथा माहिती आहे, धडा माहिती आहे, आम्ही हे वाचत नाही, आम्ही डायरेक्टली प्रश्न उत्तरं सोडवतो. तर असं अजिबात करायचं नाही. ओव्हर कॉन्फिडंट अजिबात राहायचं नाही. परीक्षेच्या वेळेला कितीही माहीत असलं तरी पण एकदा पूर्ण पॅरेग्राफ मनातल्या मनात वाचायचा आहे. त्यातला मराठी अर्थ आपल्याला कळतो आहे का हे ॲनालाइज करायचं आहे. ठीक आहे. सो दिग्विजयानंतरम रघुम मी वाचून दाखवते पटकन. दिग्विजयानंतरम रघुः विश्वजित नाम्नी यज्ञे अशेषम धनम दानरूपेण अयच्छत. दिग्विजय मिळवल्यावर रघुराजा जो असतो तो विश्वजित नावाच्या यज्ञामध्ये अशेषम धनम म्हणजे उरलेलं त्याचं जे धन आहे दानरूपेण अयच्छत, दानरूपाने देऊन टाकतो. रिक्तहस्तम रघुम दृष्ट्वा कौत्सः निवृत्तः. आणि रिकाम्या हाताच्या रघुराजाला पाहून कौत्स तिथून निघून जात असतो. रघुः तम आहूय आगमनस्य प्रयोजनम अपृच्छत. रघु त्याला बोलावतो आणि येण्याचं कारण विचारतो. तदा कौत्सः अवद. तेव्हा कौत्स म्हणतो रघो अहम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्राः गुरवे दातुम इच्छामि. की रघुराजा मला गुरुला देण्यासाठी, दक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा मला गुरुला देण्याची इच्छा होती. किंतु भवान पूर्वमेव सर्वस्व दानम अकरोत. पण मी येण्याच्या आधीच तू सगळं दान केलेलं आहेस. अतः अहम अन्यत्र गच्छामि. त्यामुळे मी दुसरीकडे जातो. रघुः अवदत. रघुराजा म्हणतो हे कौत्स तिष्ठ. अरे कौत्सा थांब. मम यज्ञशालायां विश्रामम कुरु. माझ्या यज्ञशाळेमध्ये आराम कर. अहम निश्चयेन तव सहाय्यम करोमि. मी निश्चितपणे तुझी मदत करेन. कौत्सस्य गुरुभक्त्याः प्रभावितः रघुः कुबेरमाक्रान्तुं संकल्पम अकरोत. कौसाची गुरुभक्ती पाहून प्रभावित झालेला जो रघुराजा आहे तो कुबेरावर आक्रमण करायचा संकल्प करतो. कुबेरः तस्य भयात आक्रमणात पूर्वमेव प्रभुताम सुवर्णवृष्टीम अकरोत. काही स्पेलिंग मिस्टेक आहे तिथे. कुबेर जो आहे तो तस्य बोली ना, रघोहो भयात रघुराजाच्या भीतीने आक्रमण करण्याच्या आधीच सुवर्ण सोन्याचा पाऊस पाडतो. तद्दृष्ट्वा संतुष्टः रघुः कौत्सम आहूय सर्व सुवर्णम तस्मै दातुम ऐच्छत. ते पाहून संतुष्ट झालेला जो रघुराजा असतो तो कौत्साला बोलावून, आहूय म्हणजे बोलावून, सगळं सोनं त्याला देण्याची इच्छा व्यक्त करतो. किंतु निस्पृह कौत्सः अवदत. पण निस्वार्थी असा जो कौत्स असतो तो म्हणतो मोहो राजन. अरे राजा, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्राः अभिलषामि. मला गुरुदक्षिणा देण्यासाठी फक्त 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या आहेत. न वांछामि अधिकम. 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या आहेत. न वांछामि अधिकम याचा अर्थ मला अजून इच्छा नाही, अधिकची इच्छा मला नाही. राजा सर्वस्व दातुम ऐच्छत. राजा सगळं द्यायला रेडी आहे, तयार आहे. किंतु याचकः अधिकम आदातुम न अभ्यलषत. पण घेणारा याचक जो आहे तो अधिक घेण्यास तयार नाही. अनेन प्रसंगेन दानशूर रघु. या प्रसंगाने आपल्याला दानशूर रघु तथा निरीच्छ कौत्स, निस्वार्थी कौत्स हे दोघंही साकेतजन म्हणजे अयोध्यावासी जे आहेत ते आपल्यासाठी पूजनीय होतात. ते आपल्यासाठी खरंच पूजनीय आहेत. ओके. किती वेळ लागला? 5 मिनटंसुद्धा लागली नाही आणि आपण पॅरेग्राफ वाचला, अर्थ पण समजून घेतला.
ठीक आहे. आता ऑल ओव्हर आपल्याला कळलेलं आहे की परिच्छेदात काय सांगितलेलं आहे, कुठली स्टोरी, कुठला गोष्ट आहे, इन्सिडेंट आहे. तर पहिला प्रश्न बघूया. आहे एकवाक्येन उत्तर. काय लिहिलं आहे? रघुः कौत्सस्य केन गुणेन प्रभावित. रघुराजा जो होता तो कौसाच्या कोणत्या गुणाने प्रभावित झाला होता? तर प्रभावित शब्द जर इथे शोधला तर आपल्याला इथे कळतं की कौत्सस्य गुरुभक्त्याः. मेन उत्तर काय आहे की कौत्साची गुरुभक्ती पाहून रघुराजा प्रभावित झाला होता. मग केन गुणेन या दोन्ही शब्दांच्या जागी फक्त रघुः कौत्सस्य गुरुभक्त्या प्रभावितः असं उत्तर येणार. दुसरं, रघोः भयात कुबेरः किम करोत. रघुराजाला घाबरून कुबेर काय करतो कुबेर? रघोः भयात आक्रमणात पूर्वमेव प्रभुताम सुवर्णवृष्टीम अकरोत. हे एवढं उत्तर येणार आहे. कसं लिहायचं आहे तर मी इथे खाली लिहून दाखवले बघा. दोन्ही पण उत्तरं इथे आहेत. सो तुम्ही आरामात हे नोट डाऊन करू शकता. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पॅरेग्राफमधली जी उत्तरं असतात ती आपण पाठ करत नाहीत. इतर प्रश्नांप्रमाणे पॅरेग्राफमधली उत्तरं आपल्याला शोधता आली पाहिजेत. त्याच्यामुळे फोकस याच्यावर द्या की मी ती उत्तरं कशी शोधते आहे. कारण तुम्हाला हे पाठ करायचं नाही, तुम्हाला हे शोधायला शिकायचं आहे. ओके. दुसरा प्रश्न, सत्यम असत्यम. सत्यम असत्यमला नेहमी वाक्य लिहून, म्हणजे हे जे वाक्य आहे ते लिहूनच उत्तर लिहायचं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल पण मी इथे लिहिलेलं नाही आहे वाक्यम पुनर्लिखत असं वगैरे. लिहू द्या किंवा नको लिहू द्या, बोर्डाचा नियम आहे. सत्य असत्यला वाक्य इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुम्हाला मार्क मिळणार नाही. तर वाक्य असं आहे, निवर्तमानम कौत्सम रघुः प्रतिवारयति. आता हे असंच्या असं वाक्य आपल्या परिच्छेदातच नाही आहे. त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की हे वाक्य असत्य आहे. तर असं नाही आहे, हे वाक्य सत्य आहे. त्याचा अर्थ मी सांगते. निवर्तमानम कौत्सम. निवर्तमानम म्हणजे निघून जाणाऱ्या कौत्साला पाहून रघु प्रतिवारयति. प्रतिवारयति म्हणजे पुन्हा बोलवतो. तर हे वाक्य आहे, तो म्हणतो ना रिक्त हस्तम रघुं दृष्ट्वा कौत्सः निवृत्तः. तर निवृत्तःच इथे आहे निवर्तमान, की तो निघून जात असतो आणि कौत्स त्याला आहूय बोलावतो. जो रघुराजा आहे तो त्याला बोलावतो. तर हेच वाक्य आहे की निघून जाणाऱ्या कौत्साला रघु बोलावतो. तर हो बोलावतो, त्याच्यामुळे हे वाक्य लिहायचं. आणि सत्यम, जसं की मी इथे लिहिलेलं आहे निवर्तमानम आणि त्याचं उत्तर लिहिलं सत्यम. कधीही सत्यम असत्यम लिहिताना मचा पाय मोडायचा आहे. पुढचं आहे प्रश्न निर्माणम कुरुत. आधी वाक्य वाचून घ्यायचं. रघुम रिक्तहस्तम दृष्ट्वा कौत्सः निवृत्तः. मराठीत अर्थ समजून घ्यायचा, कारण आपल्याला माहिती असतो टेक्स्ट. तर आपल्याला माहिती आहे रघु रिकाम्या हाताचा असताना, म्हणजे रिकाम्या हात असलेल्या रघुला कौत्स पाहून निघून जातो. तर अंडरलाईन केलेला जो शब्द आहे तो आहे रिक्तहस्त, म्हणजे रिकाम्या हाताच्या रघुला. मग कशा प्रकारच्या रघुला? तर तुम्ही इथे कथम किंवा तुम्ही कीदृशम असंही लिहू शकता. कीदृशम दोन्ही पण आन्सर योग्य आहे. की कशा प्रकारच्या रघुला कौत्स बघतो, रिकाम्या हाताच्या रघुला कौत्स बघतो. सो कथम पण चालेल, कीदृशम पण चालणार आहे. फक्त आठवणीने क्वेश्चन मार्क द्यायचा, नाहीतर मार्क मिळणार नाहीत. इथे पण मी डायरेक्टली उत्तर लिहिलेलं आहे. लकारम लिखत. आता मुलांना हा प्रश्नच कळत नाही की लकार लिहिणं म्हणजे नक्की काय. तर सोप्या भाषेत सांगते. लकार लिहिणं म्हणजे टेन्स लिहायचं आहे, की हे वाक्य प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे, ऑर्डर आहे, हे लिहायचं आहे. तर हे वाक्य वाचायचं आणि वाक्य वाचून आपल्याला कळतं हे कौत्स तिष्ठ. तिष्ठचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, वरती सांगितला मी. अरे कौत्सा थांब. थांब हे काय झालं, ऑर्डर झालेली आहे, म्हणून तुम्ही इथे काय लिहिणार, लोट लकार ह. लोट लकार लिहिल्याच्यानंतर विसर्ग द्यायचे, लोट लकार ह. आणि ते शब्द तिष्ठ हे क्रियापद मी लिहिलेलं आहे. ओके, क्लिअर. त्याच्या पुढे असतो आपला पद्यांश. पद्यांश म्हणजेच कविता असते, ती पण वाचून आपल्याला खाली दिलेल्या कृती करायच्या. तर श्लोक काय आहे, स्थानभ्रष्टान शोभन्ते दंता केशान खानराहा इति विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत. मीनिंग काय याचा, स्थानभ्रष्टान शोभन्ते, दात, केस, नख आणि माणूस यांनी त्यांची जर जागा, त्यांचं जे स्थान ते जर सोडलं,
स्थान त्यांचं भ्रष्ट झालं, स्थान सोडलं, त्यांनी त्यांची पोझिशन सोडली तर ते शोभून दिसत नाही. डोक्यावर केस आहेत, केसांनी जागा सोडली ते चांगलं दिसतं का? टक्कल चांगलं दिसतं का? नाही दिसत. नखं आहेत, नखं समजा तुमच्या हाताची गळून पडली, चांगलं दिसणार आहे का हात? नाही. दात पडले, चांगलं दिसणार आहे का चेहरा? नाही. किंवा दात वाकडे तिकडेच, पोझिशन बदलली जागेने, चांगले दिसणार आहेत का? नाही. तसंच नर म्हणजे माणसांनी पण त्यांचा जो मूळ स्वभाव आहे, चांगला स्वभाव आहे, तो सोडू नये. इति विज्ञाय, आणि हे विज्ञाय म्हणजे अंडरस्टँड, हे ज्याला अंडरस्टँड झाले, ज्याला हे समजलेलं आहे तो बुद्धिमान. मतिमान म्हणजे बुद्धिमान माणूस स्वतःची जागा कधीही न परित्यजेत, तो स्वतःची इमेज, स्वतःची जागा कधीही सोडत नाही. ओके. दुसरा श्लोक. दैवमेवेति संचित्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. तिथे दैव शब्द आहे. दैव म्हणजे नशीब, नॉट गॉड. देव म्हणजे गॉड. ओके. आणि दैव म्हणजेच नशीब. तर नशीबच सगळं करेल असा जर माणसाने विचार केला आणि न स्वोद्योगम, आणि स्वतः काहीही उद्योगधंदा केला नाही, नशिबात असेल तर मिळेल असं जे बोलतात, आणि काहीच उद्योगधंदे करत नाही, तर ते तसं चालणार नाही. कारण अनुद्यमेन म्हणजे आळस करून तिळातून सुद्धा तेल मिळत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तिळाचा जो तिळगुळ आपण खातो मकर संक्रांतीला, त्या तिळाचा जो व्हाईट कलरचा छोटासा दाणा असतो त्याच्यात तेल असतं, ऑइल असतं. बट अंटिल अँड अनलेस तुम्ही ते प्रेस करत नाही, प्रेशर करत नाही क्रिएट त्याच्यावर, त्याच्याशिवाय त्याच्यातून तेल बाहेर येणार आहे का? नाही येणार. तसंच तुमच्या नशिबात जरी खूप गोष्टी असल्या पण तुम्ही काही प्रयत्नच केले नाही तर तुम्हाला ते मिळणार नाही. समजले दोन्ही श्लोक? आता पहिला प्रश्न एका वाक्यातला पाहूया. स्थानभ्रष्टाः के न शोभन्ते. जागा सोडलेले कोण कोण चांगले दिसत नाही. तर आपल्याला हे सगळं यायचं आहे, सगळ्यांना विसर्ग द्यायचा आहे. इथे कवितेमध्ये समास असल्यामुळे त्यांनी विसर्ग दिले नाही आहेत. तर भरपूर वेळा मुलं दंता लिहितात, तर दंता नाही लिहायचं. दंताः केशाः नखाः नराः च न शोभन्ते असं उत्तर येणार. आणि दुसरं आहे नरः किम न त्यजेत. तर इथे बघा, इथे नरह शब्द खाली आहे. आता ना मिस्टेक काय होते माहिती आहे, पटकन आपल्याला त्यजेत आपण वर्ज बघतो, परित्यजेत, आणि आपण खालचं बघतच नाही रे आणि आपण उत्तर लिहितो स्वस्थानम न परित्यजे, स्वस्थानम लिहितो. तर तसं लिहायचं नाही. आपल्याला हे नरबद्दल आहे आणि नर इथे आहे, तर स्वोद्योगम म्हणजे स्वतःचा उद्योग सोडू नये. इथे बघा मी लिहिलेलं आहे पहिल्याचं उत्तर पण आणि दुसऱ्याचा, नरह स्वोद्योगम न त्यजेत. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं आहे की विशेषण लिहायला आणि शब्द दिला आहे तिलेभ्य. तर तिलेभ्य या शब्दाचं इथे कुठलंही विशेषणच नाही आहे. हा प्रश्न चुकलेला आहे, ठीक आहे, म्हणून तो नाही सोडवायचा आपल्याला. समानार्थी शब्द जे आहेत, आलस्य, आलस्यचं अनुद्यम, हा जर नपुंसकलिंग आहे तर अनुद्यम हा शब्द नपुंसकलिंग आहे. आणि केशाहाचा शब्द तुम्हाला वेगळा आहे, इथून तुम्हाला इथं उत्तर नाही आहे त्याचं, ठीक आहे. तर केशाचं उत्तर वेगळं आहे. केशाहाला काय आपण म्हणतो, अलकाहा. त्याच्यानंतर पुढे आहे तिलेभ्य. तिलेभ्यचं वर्णविग्रह. भरपूर मुलांना वर्णविग्रह म्हणजे कळत नाही. वर्णविग्रह म्हणजे तो शब्द कसा बनलेला आहे, त्यातली अक्षरं कशी बनलेली ते स्प्लिट करायचं. फॉर एक्झाम्पल तिलेभ्य, ती कसा बनला, त अधिक ई, पाय मोडायचा आहे कंपल्सरी व्यंजनांचा, ठीक आहे, हलंत. ले कसा बनलेला आहे, तर ल अधिक ए. आणि भ्य कसा बनला आहे, तर त्याच्यामध्ये भ आहे अर्धा, य व्यंजन असल्यामुळे त्याचा पाय मोडायचा, त्याच्यात अ आहे, आणि डायरेक्ट विसर्ग दिले तरी पण चालते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भिन्नम अव्ययम चिनोत. भिन्न म्हणजे ऑडवन तुम्हाला शोधायचं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. रक्षित्वा, उषित्वा, उक्त्वा हे सगळे त्वा आहेत, आणि हा एक उपदिश्यम, हा वेगळा झाला. तीर्थवा, अनुज्ञाय, सुप्त्वा, मत्वा, सगळे त्वावालेत, अनुज्ञाय लेबंत आहे. निमंत्र्य, वंदित्वा, पराजित्य, संभूय, तर हे सगळे लेबंत आहेत आणि हा त्वांत आहे. तर हे फक्त आपण काय करायचं, डायरेक्टली उत्तरं लिहायची जसे मी इथे लिहिले. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला 20 मार्कांचा पेपर सोडवायचा आहे. आता महत्त्वाच्या गोष्टी मी ज्या सांगायला हव्यात पेपर लिहिताना त्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पेपर सुटसुटीत लिहा, खाडाखोड नसावी पेपरमध्ये, शक्यतो अक्षर छान काढण्याचा प्रयत्न करा.
पेन्सिलने कोणत्याही आकृत्या किंवा अधोरेखित अंडरलाईन ज्याला आपण म्हणतो ते करायचं नाही आहे, सगळं पेनानेच करायचं आहे कंपल्सरी, कारण त्याचा बोर्डाचा नियम आहे. मसी लेखनम आवश्यकम, मसी म्हणजेच पेनाने करायचं आहे. नवीन प्रश्न नवीन पानावर नेहमी सुरू करा. नवीन प्रश्न म्हणजे जो मुख्य प्रश्न असतो, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 न्यू पेजवर सुरू करा. जरी तुमचं युनिट टेस्ट असलं तरी पण तुम्ही ही सवय ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिक्षकांना उत्तरपत्रिका देण्याच्या आधी स्वतः पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे प्रश्न उत्तरं आपण व्यवस्थित लिहिलेत की नाही, अधोरेखित केले आहे की नाही, क्वेश्चन मार्क दिला आहे की नाही, काना वेलांटी उकार हलंत सगळं टोटली बघायचं आहे आणि मगच पेपर द्यायचा. कारण युजली संस्कृतचा पेपर ॲज कम्पेअर इतर पेपरपेक्षा लवकर होतो आणि मुलांना घाई असते की चला पटकन आम्ही पेपर देतो आणि निघून जातो. तर असं अजिबात करायचं नाही आहे. कारण पेपर जेव्हा आपण चेक करतो, आपल्याला एखादी आपली चूक सापडते, आपण त्याला रिपेअर लगेच करतो, तिथे व्यवस्थित करतो, उत्तर लिहितो आणि आपले मार्क वाचतात. त्याच्यामुळे अजिबात आळस करायचा नाही. पेपर चेक करून मगच टीचरांकडे द्यायचा आहे. ओके, आय होप तुम्हाला या व्हिडिओ आवडल्या असतील. आजच्या व्हिडिओचा तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी खूप मदत झाली असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा संस्कृतचा पेपर सोडवणं सोपं जाईल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच अनेक नवीन व्हिडिओ, अनेक क्वेश्चन पेपर आपण सोडवणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला काही शंका असली किंवा तुम्हाला तुमच्या शाळेचा पेपर माझ्याकडून असं सोडवून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की मला मेल करू शकता. तुमचे क्वेश्चन पेपरचे व्यवस्थित क्लिअर असे इमेज काढा आणि तुम्ही PDF मला डायरेक्टली मेल करू शकता आणि आपण तुमचा पेपरसुद्धा सोडवू शकतो. थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. असेच सोबत राहा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.